लाडकी बहीण योजना आणि या योजनेचा जो 17वा हप्ता आहे नोव्हेंबरचा, हा हप्ता कुणाकुणाला मिळणार आहे, म्हणजे त्याच्यामध्ये काही अशा लाभार्थी आहेत ज्यांना ऑक्टोबरचा हप्ता आला नव्हता, तर त्या लाभार्थ्यांना पण मिळणार आहे का? सोबत या 17व्या नोव्हेंबरच्या हप्त्यासाठी KYC बंधनकारक असणार आहे का? अगदी कमी शब्दामध्ये तुम्हाला सर्व प्रश्नांची जी काही उत्तरे आहेत तर ते मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. सर्वांना माहीत असायला पाहिजे की बघा, आज उद्यापर्यंत GR येण्याची शक्यता ही फार कमी आहे, त्यामुळे आपल्याला मी यापूर्वीच तुम्हाला ते क्लिअर केलं होतं. येऊयात आपण नोव्हेंबरच्या 17व्या हप्त्याच्या संदर्भात. पहिला मुद्दा तर 17व्या हप्त्यासाठी KYC बंधनकारक आहे का? तर KYC बंधनकारक नसणार 17व्या हप्त्यासाठी ॲटलिस्ट. मग पुढे 18व्या हप्त्यापासून मात्र KYC बंधनकारक केल्या जाऊ शकते, ही बाब तुम्हाला इथे मी सांगू इच्छितो. पण 17व्या हप्त्याला मात्र KYC बंधनकारक नसणार. येऊयात मुख्य मुद्द्याकडे की जो आपला 17वा नोव्हेंबरचा हप्ता आहे हा कुणाला मिळणार? आतापर्यंत तुम्हाला सर्व हप्ते मिळाले असतील. जर तुम्हाला ऑक्टोबरचा 16वा हप्ता प्राप्त झाला असेल तर तुम्हाला हा 17वा हप्ता मिळणार आहे. त्यानंतर जर तुम्हाला आतापर्यंत संपूर्ण हप्ते आले असतील मग तर काही काळजीच करायची गरज नाही. पण जर समजा तुम्हाला ऑक्टोबरचा 16वा जरी हप्ता आला असेल तरी देखील तुम्हाला हा 17वा नोव्हेंबरचा महिना मिळणार. त्यानंतर बघा, जर तुमचे आधार सीडिंग स्टेटस इनॅक्टिव्ह झाले असेल, कारण की झालं असं होतं की ऑक्टोबरच्या 16व्या हप्त्यामध्ये प्रचंड लाभार्थ्यांचं आधार सीडिंग इनॅक्टिव्ह झालं होतं, आणि जर समजा तुम्ही मधल्या टायमामध्ये ते ॲक्टिव्ह केलं असेल तरी देखील तुम्हाला नोव्हेंबरचा 17वा हप्ता मिळणार. आणि जर नसेल कुणाला ऑक्टोबरचा हप्ता आला 16वा तर त्यांनी पहिला आधार सीडिंग स्टेटस चेक करायचं आहे. त्यानंतर बघा, जर जून जुलैपासून तुमचा लाभ अचानक बंद झाला असेल तर तिथे रेशन कार्डमुळे तो लाभ जो आहे बंद झालेला आहे. म्हणजे एका कुटुंबात 2पेक्षा अधिक लाभार्थी असल्यामुळे, काही लाभार्थी विचारतात की सर 2पेक्षा अधिक लाभार्थी असल्यामुळे जे आहे आम्ही अपात्र होणार का? तर त्याचं उत्तर आहे होय, फक्त 2च लाभार्थी चालतील. ते तुम्हाला KYCची जी तपासणी झाल्याच्या नंतर ते संपूर्ण कळेलच. बघा, पण मी सांगतो तुम्हाला एक विवाहित एक अविवाहित असं एका रेशन कार्डवर सध्या चालतं आहे. काही ठिकाणी लाभ मिळत आहे, तर तो लाभ किती दिवस चालेल तर ते येणारा वेळच सांगेल. बघा, त्यानंतर त्यामुळे मी स्पष्ट सांगतो एका रेशन कार्डवर 2 लाभार्थी. त्यानंतर बघा, म्हणजे ज्यांचा अचानक लाभ बंद झाला आणि त्यांना पात्र यादी त्यांची हळूवार पद्धतीनं का होईना परंतु अपडेट करण्यात येत आहे. सप्टेंबरला अपडेट झाले काही लाभार्थ्यांचं नाव, काहींचं ऑक्टोबरला झालं आणि काहींचं आता नोव्हेंबरमध्ये होईल. त्यामुळे ज्यांचा जूनपासून लाभ बंद झाला आहे तर त्यांना परत नोव्हेंबरच्या हप्त्यापासून परत लाभ सुरू होण्याची शक्यता म्हणजे 17व्या हप्त्यासोबत आहे. त्यानंतर बघा, ज्यांच्या नावामध्ये दुरुस्ती करण्यात आलेली आहे, आता काही काही ठिकाणी तर म्हणजे महिलांच्या नावाच्या पुढे पण मिस्टर लावलेलं आहे. म्हणजे किती साधारण चूक आहे आणि त्याची ती महिलाची चूक नाही आहे, तर ते आधार कार्ड अपडेट करताना तसं झालेलं आहे. त्यामुळे पण काहींचा लाभ बंद झालेला आहे. काहींची त्याच्यावरची जन्मतारीख चुकलेली आहे, तर त्याच्यामुळे त्यांनी दुरुस्ती करण्यासाठी जे आहे आधार कार्डमध्ये दुरुस्ती केली आणि दुरुस्ती केल्याच्या नंतर जे आहे त्यांना आता यावेळेचा हप्ता मिळेल का? तर त्याचं उत्तर आहे होय, परंतु ह्या गोष्टी ज्या आहेत तुम्ही अपडेट जे आहे करणं अपेक्षित आहे. फक्त तुम्ही अपडेट म्हणजे तुम्ही आधार कार्डवर नाव केलं आणि लाडकी बहीण योजनेच्या पोर्टलवर जाऊन किंवा महिला बालविकास अधिकारी कार्यालयाला अर्ज न करता तसंच ठेवलेलं आहे, तर तसं नाही होणार. तुम्हाला त्याच्यासाठी काय करावं लागणार तर स्वतःहून काही गोष्टींचा पुढाकार घेणं लागणार. ही बाब पण इथे समजून घ्यावी. बघा, याअभावी जर तुमचा ऑक्टोबरचा 16वा हप्ता आला नसेल हे वरच्या कारणामुळे आणि त्याच्यात तुम्ही दुरुस्ती केलं असेल आणि यावेळेस यादीमध्ये नाव जर तुमचं अपडेट झालं असेल तर मग तुम्हाला 17वा हप्ता मिळणार. त्यानंतर बँक खात्याची KYCच्या अभावी पण प्रचंड लाभार्थ्यांचे हप्ते थांबलेले आहेत. आता ही बँक खात्याची KYC पण वेगळी असते का? हो, प्रत्येक बँकेला KYC करणं लागते. काही बँकेची ठराविक वर्षाच्या नंतर होती, काहींची 1.5 वर्षाच्या नंतर, 2 वर्षाच्या नंतर. तर त्याचप्रमाणे प्रत्येक लाभार्थ्याला जे आहे त्या बँक खात्यामध्ये, जर एखादा लाभार्थी रेग्युलर खातं वापरत असेल तर त्यांना माहीत असतं बँकेचा मेसेज येतो वगैरे वगैरे. परंतु जर एखाद्या लाभार्थी लाडक्या बहिणीला माहीतच नसेल आणि त्यांची KYC बँकेची KYC म्हणतो मी, लाडकी बहीण योजनेची नाही, तर ती इनॅक्टिव्ह झाली असेल तर ॲक्टिव्ह करायची असते ती स्वतः बँकेत जाऊन करू शकता. आणि लाडकी बहीण योजनेची KYC स्वतः तुम्ही स्वतःच्या मोबाईलद्वारे करू शकता. तर जर बँकेची KYC जर अभावी जर कोणाचे हप्ते थांबले असेल, KYC मध्ये दुरुस्ती झाली असेल तर तुम्हाला 17वा नोव्हेंबरचा हप्ता मिळेल. म्हणजे तुम्हाला अगदी स्पष्टपणे जे बी काही मुद्दे आहेत तुमच्या मनामध्ये याच्यातला कोणत्या लाभार्थ्याच्या मनात काही पण डाऊट असू शकतो, म्हणजे KYCच्या अभावी किंवा मग नावामध्ये आम्ही दुरुस्ती केली मिळेल का वगैरे. आणि सर्वात महत्त्वाची एक सूचना अशी आहे की बऱ्याचशा लाभार्थ्यांना योग्य खात्यात त्यांचे पैसे जमा होत आहेत तरी देखील त्या एक चूक करीत आहेत. त्यांना कोणतरी सांगतं की पोस्ट बँकमध्ये पैसे येत नाही, असं काहीच नाही. बघा, पोस्ट बँकेमध्ये पैसे येतात, त्यामुळे अफवा होऊन तुम्ही लक्ष द्यायचं नाही. पोस्ट बँकेमध्ये बी पैसे येतात आणि ज्या खात्यामध्ये बघा
तुमचे एक बँक खाते कोणत्याही बँकेत असो, बघा सर्व म्हणजे प्रश्नाचं उत्तरच मिळेल, कोणत्याही बँकेत असो, तुम्हाला जर आतापर्यंत त्याच्यामध्ये लाभ मिळत असेल तर त्याच बँकेत शक्यतो तुमचे बँक खाते ठेवावे, खाते बदलू नका. ही तुम्हाला जे आहे एक सूचना म्हणा किंवा विनंती म्हणा. त्यामुळे प्रचंड लाभार्थी असे आहेत की त्यांना कोणीतरी चुकीच्या पद्धतीने मिसगाईड करता आणि त्या खातं बदलतात बँकेचं, तर तसं करू नका. थोडक्यात सांगायचं तात्पर्य, संपूर्ण तुम्हाला कुणाला हा 17वा हप्ता येणार ते पण सांगितलं आणि KYC बंधनकारक असणार का तोही मुद्दा तुमचा क्लिअर केलेला आहे. पुढचे आज आणि उद्यापर्यंत GR कोणत्याही परिस्थितीमध्ये येण्याची शक्यता फार कमी आहे. ज्यावेळेस GR येईल त्यावेळेस तुम्हाला आपल्या चॅनलवर सर्वात अगोदर अपडेट येईल, काहीही काळजी करू नका. या व्यतिरिक्त पण तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असेल तर व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये विचारा. धन्यवाद.